नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी येऊ शकतो या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यानंतर पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जर तुमच्या खात्यावरती पाहिजे असेल तर तुम्हाला काय पूर्ण करायचं आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी करत शेतकरी असाल, वार्षिक तुम्हाला 6,000 रुपये मिळत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जर तुमच्या खात्यावरती पाहिजे असेल तर तुम्हाला 3 बाबी पूर्ण करावे लागतात। या संदर्भात पूर्वी सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे। मित्रांनो, लँड सीडिंग तुमची पूर्ण असणं गरजेचं आहे, आधार सीडिंग ओके असणं गरजेचं आहे, त्यानंतर ई-केवायसी तुमची कंप्लीट असणं गरजेचे आहे। ई-केवायसी ज्या लाभार्थ्यांनी केलेली नव्हती अशा लाभार्थ्यांसाठी 31 मार्च पर्यंत ई-केवायसी ची प्रक्रिया ठेवण्यात आलेली होती। सध्या तरी पोर्टलवरती ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलेली आहे। 31 मार्चला बंद करण्यात आलेलं नाही आहे। परत हा पोर्टल पीएम किसान योजनेचा 4 तारखेपासून सुरू करण्यात आलेला आहे। आता त्यानंतर आपण समजून घेणार आहोत अनेक लाभार्थी असे आहेत आतापर्यंत काही लाभार्थ्यांना हप्ते मिळालेले नाही आहेत। मग अशा लाभार्थ्यांनी काय करा, तुमच्या या तिन्ही बाबीपैकी एका बाबीची जर त्रुटी असेल तर त्या त्रुटीची पूर्तता करा। जर तिन्ही बाबी तुमचे ओके असतील तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे येत नसतील तर तहसील कार्यालय किंवा कृषी ऑफिसमध्ये पीएम किसान योजनेचा एक वेगळा ऑफिस बनवलेला आहे, त्या ऑफिसमध्ये जा, त्या ठिकाणी एक फॉर्म भरून द्या, जे काही डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी द्या, तेव्हाच हे पैसे तुमचे चालू होतील। जर तुमची केवायसी कंप्लीट आहे, लँड सीडिंग ओके आहे, बँक सीडेड सुद्धा ओके आहे, तरच तुमचा जर प्रॉब्लेम होत असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता येत नसेल तर तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज द्यावं लागणार आहे। लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा तुम्हाला कृषी ऑफिसमध्ये तुमच्या जमिनीचा 7/12, आधार कार्ड, बँकेचा पासबुक आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे। जर लँड सीडिंग किंवा दुसरा काही प्रॉब्लेम नसेल, ई-केवायसीचं तुम्हाला स्वतःलाच करायची आहे, आधार सीडिंग सुद्धा तुम्हाला स्वतःलाच करायची आहे बँकेला। आता त्यानंतर मेन मुद्दा आपण समजून घेऊया, पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता आहे तो कधी येऊ शकतो। अनेक लाभार्थी कमेंट करत आहेत, फोन सुद्धा करत आहेत, व्हॉट्सअपवरती मेसेज करत आहेत आणि अनेक ठिकाणी तुम्ही व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती तुम्ही पाहिला असेल। आता ध्यानात ठेवा, सर्वप्रथम आपण पिरियड समजून घेऊया, पीएम किसान योजनेचे हप्ते कशा पद्धतीने येतात। आता बघा, पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता जो आहे तो कधी येतो, एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये पहिला हप्ता चालू वर्षाचा येतोय। त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर यामध्ये दुसरा हप्ता आणि डिसेंबर ते मार्च यामध्ये तिसरा हप्ता। आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता कधी मिळालेला आहे, डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये मिळालेला आहे। म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता मिळालेला आहे। आता येणारा हप्ता जो आहे म्हणजे चालू वर्षाचा जो हप्ता आहे तो कधी येणार आहे, एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये 100% कन्फर्म हप्ता येणार म्हणजे येणारच आहे। मित्रांनो, आता हप्ता येण्याच्या पूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून अपडेट दिले जातात की 17वा हप्ता जो आहे तो कधी येणार आहे। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा अपडेट देण्यात आलेला नाही आहे, त्यासाठी 16वा हप्ता किंवा 17वा हप्ता, 16वा हप्ता ज्या लाभार्थ्यांना मिळालेला नाही आहे आणि येणारा जो 17वा हप्ता आहे तो येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही, हे ध्यानात ठेवा। बहुतेक आचारसंहिता कधी संपणार आहे किंवा रिझल्ट कधी लागणार आहे, सध्या इलेक्शन चालू आहे। आता 6 जून किंवा 4 जून, जूनच्या महिन्यामध्ये, जूनच्या जवळपास 10 तारखेच्या नंतर हा येणारा 17वा हप्ता रिलीज होऊ शकतो। तत्पूर्वी तर होऊ शकणार नाही, कारण इलेक्शन आहे, आचारसंहिता सुद्धा आहे, यामध्ये हा हप्ता येऊ शकणार नाही। 17वा हप्ता ध्यानात ठेवा, परत एकदा 17वा हप्ता येणाऱ्या जून महिन्यामध्ये येऊ शकतो। त्यापूर्वी जर हप्ता आला तर आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट आपण देणार आहोत। केंद्र सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर केली जाते तेव्हा आपण नक्की अपडेट घेणार आहोत। मित्रांनो, आता परत तुम्हाला कमेंट करण्याची गरज नाही आहे, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, अनेक लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।